नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल बोलणार आहोत। ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे, ती म्हणजे जर तुम्हाला स्वतःसाठी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल, लायसन्सची मुदत संपायला आली असेल किंवा तुम्हाला तुमचे लायसन्स रिन्यूअल करायचे असेल, तर तुम्हाला हे नक्की माहीत असले पाहिजे की आता ड्रायव्हिंग लायसन्सवरही वयोमर्यादा लावण्यात आली आहे। म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना वयोमर्यादेनुसार केला गेला आहे। तर त्याची 4 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी करण्यात आली आहे। तर जुन्या वेळच्या गोष्टी आता संपल्या आहेत। त्यावेळेस 15 ते 20 वर्षांचा कालावधी असणारे ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून भेटायचे आणि त्यावेळेस बऱ्याच जणांना सहजरित्या ड्रायव्हिंग लायसन्स भेटतही होते। पण आता हे होणार नाही, कारण की आता तुमच्या वयोमानानुसार तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हे फक्त 5 वर्षांसाठी असू शकते किंवा 7, 9, 11, 13 असे कितीही वर्षांचे असू शकते। तसेच तुमचे वय किती आहे यावर ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिडिटी ही आपल्या वयानुसार किती असणार आहे, या सर्व गोष्टी आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तर यामध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज त्यांच्या परिवहन सेवा वेबसाईटवर प्रायव्हेट वाहनांची यादी दिली आहे, जी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने आहेत। त्या ड्रायव्हिंग लायसन्सची वयानुसार 4 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये 55 वर्षांपर्यंत किंवा 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा समावेश आहे। जसे की 58 व 60 वयोमर्यादा असलेल्या लोकांना स्वतःसाठी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल किंवा त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल व त्यांना त्यांचे लायसन्स रिन्यूअल करायचे असेल, तर सध्याच्या नियमांनुसार अशा लोकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता ही फक्त 5 वर्षांसाठी बनवली गेली आहे। जर समजा एखाद्याचे वय 56 वर्ष असेल व त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स नवीन बनवायचे किंवा रिन्यू करायचे असेल, तर ते 5 वर्ष वाढवून म्हणजेच वयाच्या 61व्या वर्षापर्यंतची त्याची मुदत असेल आणि ते एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा 5 वर्षांसाठी बनवावे लागेल। जर तुमचे वय 58 वर्ष असेल तर ते 5 वर्षांनंतर म्हणजेच 63 वर्षांनी एक्सपायर होईल व त्यानंतर नवीन किंवा जुने लायसन्स काढायचे झाले तर ते फक्त 5 वर्षांसाठी त्याची मुदत असणार आहे। आता दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असे लोक आहेत ज्यांचे वय एकतर 50 वर्ष किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, परंतु 55 वर्षांपेक्षा कमी आहे, म्हणजेच 50 ते 55च्या मध्ये ज्यांचं वय आहे, अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स नवीन किंवा रिन्यू करायचे असेल तर नवीन नियमानुसार जे त्यांचे वय आहे त्यानुसार त्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत ते व्हॅलिड केले जाईल। उदाहरणार्थ, जर वय 52 वर्ष असेल तर रिन्यू करायचे झाले तर ते 8 वर्ष केले जाईल, म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी ही तुमच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत असेल। आणि जर तुमचे वय 54 वर्ष असेल तर ते फक्त 6 वर्षांसाठी रिन्यू केले जाईल आणि त्याची व्हॅलिडिटी ही तुमच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत असणार आहे। आणि 60 वर्षांनंतर तुम्हाला नवीन लायसन्स काढायचे झाले किंवा रिन्यूअल करायचे असेल तर ते 5 वर्षांसाठी लागू होईल। तर आता बघूया बाकीच्या 2 कॅटेगरी। तर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ज्यांचे वय 30 वर्ष किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त आहे परंतु 50 वर्षांपेक्षा कमी आहे, म्हणजेच 31 ते 50च्या रेंजमध्ये असणाऱ्या लोकांना नवीन लायसन्स किंवा रिन्यूअल करायचे असल्यास त्याची व्हॅलिडिटी 10 वर्षांसाठी असणार आहे, असा त्यांचा नियम आहे। म्हणजेच तुमचे वय 34 वर्ष असल्यास ते 44व्या वर्षापर्यंत व्हॅलिड असणार आहे व जर वय 35 असेल तर ते 45व्या वर्षापर्यंत लागू असणार आहे। आणि जर तुम्हाला पुन्हा रिन्यू करायचे असेल तरीही तुम्हाला 10 वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता देण्यात येईल। आता जो चौथा वर्ग आहे तो म्हणजे 30 वर्षांपेक्षा कमी असणारा वर्ग। जर तो 18, 19, 20 वर्ष असा वयोगट असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण जर तो 21 ते 29च्या वयोगटातील असेल तर तो वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो। येथे 2 वेगवेगळ्या कॅटेगरी दिल्या आहेत। जर तुमचे वय 18, 19 वर्ष किंवा 20 वर्ष आहे तर तुमच्याकडे असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिडिटी ही 20 वर्षांपर्यंत असणार आहे व जर तुमचे वय 21 ते 29 वर्षांदरम्यान असेल तर तुमच्या वयाची 40 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल। म्हणजेच जर तुमचे वय 24 वर्ष असेल तर ते 16 वर्षांच्या वैधतेसह देण्यात येईल आणि तुमच्या वयाच्या 40व्या वर्षी त्याची वैधता संपेल। आणि जर तुमचे वय 29 वर्ष असेल तर तुम्हाला 11 वर्षांची व्हॅलिडिटी असणारे लायसन्स तुम्हाला मिळेल व तेही तुमच्या वयाच्या 40व्या वर्षी त्याची वैधता संपेल। तर या 4 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। हे पूर्वीसारखे राहिले नाही, आता खूप काही बदलले आहे। आता जर आपण येथे जास्तीत जास्त वयोमर्यादेबद्दल बोललो तर येथे मी तुम्हाला अधिकृत सूचना दाखवत आहे। साधी गोष्ट अशी आहे की
जोपर्यंत तुम्ही कोणतेही वाहन चालवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल, जसे की तुमचे वय 50 वर्ष असो, 60 वर्ष किंवा 70 वर्ष, पण तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल, म्हणजेच वैद्यकीय चाचणीत फिट झालात व लर्निंग व परमनंट ड्रायव्हिंग लायसन टेस्टमध्ये उत्तीर्ण झालात, तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन बनवले जाईल। असे नाही की तुम्ही 55 किंवा 70 वर्ष झालात की तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळणार नाही, तर असं नाही आहे। यामध्ये तुम्ही फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही व तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळूनही जाईल। तर ड्रायव्हिंग लायसन संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।